आम्ही जागतिक हेरिटेज म्हणून केंद्र युनेस्कोने जे 12 किल्ले जाहीर केले त्यातले 11 किल्ले महाराष्ट्रामध्ये आहेत आणि एक जो किल्ला आहे तो तमिळनाडू जिंजी. हे शिवाजी महाराजांचे किल्ले जागतिक दर्जाचे कौशल्याचे किंवा राष्ट्रवादाचे प्रतीक म्हणून ते यांनी रिकग्नाइज करून ते पुढे आणले. ह्याच किल्ल्यांचा विकास नाही तर इतर 300 महाराजांच्या किल्ल्यांची काय दुरावस्था आहे. महाराजांच्या 362 किल्ल्यापैकी जवळपास 462 किल्ल्यापैकी 321 किल्ले हे महाराष्ट्रामध्ये, उर्वरित किल्ले कर्नाटक, तामिळनाडू, जिंजी किंवा आंध्र तेलंगणामध्ये आहेत. राजगडला जी स्वराज्याची पहिली राजधानी त्याला जागतिक हेरिटेजचा दर्जा मिळाला, परंतु त्या पुरातत्व खात्याची राज्य शासनाच्या उदासीनतेमुळे तिथं 5 दगड फक्त जातात दिवसाला, की ते दिवसाला 500 दगड गेले पाहिजे आणि 2च लेबर काम करतात. आलेलं सिमेंट वाया जातंय. कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार. त्या किल्ल्याला कुणी वाली नाही. जागतिक युनेस्कोने त्याला दर्जा जरी दिला तर महाराष्ट्र सरकारच्या या भोंगळ कारभारामुळे आणि पुरातत्व खात्याच्या भ्रष्टाचारामुळे राजगड सारख्या किल्ल्याला कुणीही वाली नाही. अशीच परिस्थिती इतर किल्ल्यांची आहे.